इतक्या थोरा मोठ्यांच्या समोर आम्हाला हे सादर करायला मिळतंय याचा आम्हाला खूप आनंदही आहे आणि एक प्रकारचं टेन्शनही होतं. कारण एक तर परमपूज्य बाबा परमादरणीय राधाकृष्णजी महाराज इथे उपस्थित आहेत, तसंच आपण सर्व वारकरी बंधू इथे उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांना हे रोजचंच आहे आणि तरीसुद्धा आम्ही हे सादर करतो याचं एक दडपण होतं. पण पांडुरंगाने ते निभावून नेलं असं आपण म्हणू. या सगळ्या कलाकारांची आपल्याला ओळख करून देते. गोणाईच्या भूमिकेत कांचन भुताड, दामाशेठ दिलीप देवस्थळे, राजाई ऐश्वर्या जोग, कीर्तनकार विश्वास पासपोर, निळकंठ शास्त्री आशिष काळे, ब्राह्मण शरद वाते, वारकरी मल्हार श्रीवत्स स्मरणी शर्व अत्रेयू, सानिका, ज्ञानेश्वर माऊलींच्या भूमिकेत प्रसाद देशपांडे, परिसा भागवतांच्या भूमिकेत सौरभ भोकरे, विसोबा खेचरांच्या भूमिकेत अभय बाळदे, लहान जनाबाईंच्या भूमिकेत सानिका तुळणकर, मोठ्या जनाबाईंच्या भूमिकेत मिनल बुकारे, लहान पांडुरंगाच्या भूमिकेत मल्हार कोरांने, विठ्ठलाच्या भूमिकेत अपूर्व जोग, लहान नामदेव महाराजांच्या भूमिकेत श्रीवत्स जतकर, नामदेव महाराजांच्या भूमिकेत अभय शास्त्री. याचं नेपथ्य केलंय ओमकार टिळे यांनी. संगीत संयोजन अभय पांडे, ध्वनी श्रीकिशन जांगेड यांचं, प्रकाश योजना शिवशंकर माळोदे, रंगभूषा नकुल श्रीवास, दिग्दर्शन अभय बाळदे यांचं. मनःपूर्वक आभार. आणि इतकं सुंदर अप्रतिम लेखन करून दिग्दर्शित करून आमच्याकडनं सादर करून घेतला अशा आमच्या आदरणीय अधिष्ठिते देशपांडे. फार आम्ही कोणीही प्रोफेशनल आर्टिस्ट नाही, आमच्याकडनं तिने ही कला करून हा प्रयोग इथे सादर केला. अधिष्ठिताईला खूप खूप आमच्या सगळ्या कलाकारांच्या वतीनं धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. असंच लिहिती राहा. परमपूज्य बाबांना विनंती करते की त्यांनी आम्हाला आशीर्वाद परत काही 2 वचनं सांगावीत. पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत नामदेव महाराज की जय. श्री संत जनाबाई की जय. सब संतन की जय. गेल्या दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. भगवान दत्तात्रयाच्या आणि श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबांच्या कृपाछत्राखाली चालू असलेला श्रीमद भागवत कथेचा महोत्सव, त्यामध्ये परमपूजनीय वंदनीय गोवत्स श्री राधाकृष्ण स्वामीजींच्या अंतःकरणातला हा भाव. स्वामीजींनी सांगितले आपल्याला देवगडला श्री विठ्ठल भक्तिरस हा कथेचा कार्यक्रम करायचा आहे. भागवत कथा कथेसारखीच आहे, परंतु हा विठ्ठलाच्या भक्तीचा रस आपल्याला चाखता यावा ही अंतःकरणातली भावना पूजनीय स्वामीजींची आहे. त्यांच्याच कृपाशीर्वादाने आमच्या सर्व भक्त मंडळीला खऱ्या अर्थाने नामदेव महाराज त्यावरचा काल पाहिला नाही, पण आज प्रत्यक्ष त्याच युगात आपण आहोत असं वाटत होतं.
हे आता सन्मानाने ताईने आपल्या सर्व कलाकारांचे नाव सांगितले. त्यांनी काय काय भूषा घेऊन काम केलं हेही सांगितलं. पण आम्हा सर्वांना ज्यांच्यामुळे हे करता आलं तेही ताईने आपला सगळा सन्मान त्यांचा ठेवून सांगितलेला आहे. आपल्या रंग बावरा प्रस्तुत श्री संत नामदेव महाराज व संत जनाबाई यांचे जीवनचरित्र नामयाची जेनी संपूर्ण कलाकार नागपूरहून एवढ्या दुरून आपण इथं आला. परंतु हे सगळं आम्ही सर्व भक्तगण पाहत असताना असं वाटलं आपण कुठून तरी वाऱ्याने उडून आलं, काही त्रास झालेला नाही आपल्याला. आमच्याकरता आपण सर्वांनी हा त्रास सहन केला. आपल्याला आता हे 2 शब्द आहेत, नाटक आणि कलाकार. आता आमच्या अल्पमतीप्रमाणे आम्ही ना अटक हे नामदेव महाराजांचं जनाबाईंचं सर्व दृश्य पाहिलं की देवाच्या दर्शनाला जाण्याकरता कुठंच अटक होणार नाही. ना अटक, कुठला प्रतिबंध नाही. माणसाच्या अंतःकरणात एक वेगळा भाव निर्माण होते. आणि अलीकडच्या या सगळ्या धावपळीच्या काळात आणि अश्रद्धेला सर्व पाठबळ देणाऱ्या सर्व या कालामध्ये आपल्या कलाकारांनी खऱ्या अर्थाने आकार दिला आपल्या ज्ञानाला, आपल्या कृतीला. पण सर्व या चांगला आकार ज्याने दिला तेच आपण सर्व कलाकार आहात. बरीचशी माणसं कलाकार असतात, दुसऱ्याला हसवतात आणि पाठीमागून खिसाही कापत असतात. परंतु आपल्या कलेने अंतःकरण भरून येत. असं वाटत होतं की दामू शेट्टी, राजाई, गोनाई, लाडाई ह्या सगळ्या नामदेव महाराजांच्या मातोश्री, सुनबाई, आणखी सर्व परिवार आणि दासी ज्यांनी हे सगळं चरित्र आपण समोर ठेवलं. आणि असं वाटत होतं की आपण पंढरपूरमध्येच आहोत. हालतच नाहीत, परंतु हालायला लागले आणि बोलायलाही लागले. आणि नामदेव महाराजांचं आतापासून इथेपर्यंत नामदेव, जनाबाई, सोपान काका, मुक्ताबाई जे आपण आम्ही भजन करतो, परंतु आपण कृतीमधून दाखवलं. खूप खूप आपल्याबद्दल आता जेवढं बोललं तेवढं थोडंच आहे. आणि हे ध्वनिमुद्रण करणारे सर्व आमचे सन्माननीय मंडळी आहेत, लिखाण करणारे आहेत. त्याने एवढ्या चांगल्या प्रकारचं ध्वनिमुद्रण केलं की कोण एक ध्वनिमुद्रण करते आणि कोण बोलते काहीच कळत नव्हतं. प्रत्यक्ष नामदेव महाराज, जनाबाई, दामू शेट्टी, गोणाबाई हे सगळी परिस्थिती त्यावेळेस तर असं वाटत होतं की काय संतांचं जीवन आहे. खूप कष्ट आहेत, किती त्रास आहे. ज्या नामदेव महाराजांना संत मालिकेमध्ये घडवलं ते संत श्रेष्ठ समाधिस्थ झाल्यानंतर 54 वर्षे कसे काढलेत महाराजांनी हेच काही समजत नाही. परंतु व्हावे कल्याण सर्वांचे, दुःखी कोणी असू नये. या भारतवर्षामध्ये या भागवत धर्माचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून हे महान दुःख गिळलं त्यांनी. सर्व संतांच्या समाधीचं आणि समाजाकरता उठून उभे राहिलेत. फार मोठं काम केलं. त्यांचं तीर्थावडीचे अभंग नामदेव महाराज आहेत. आम्ही प्रतिवर्षी पंढरपूरला आषाढीला संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या गाथाचं पारायण करत असतो. आणि ज्यावेळेस समाधी सोहळा, तीर्थावडीचा सोहळा वाचून कानापासून मनापर्यंत जाते, डोळ्यातून अश्रू वाहत राहतात. आजही नाटक पाहताना माणसाचे अश्रू ढळत संपत नव्हते. सारखे सगळं प्रत्यक्ष पाहण्यासारखं वाटत होतं. लिहिलेलं वाचणं आणि प्रत्यक्ष पाहणं हे मध्ये फार मोठं अंतर आहे. आणि जो संवाद आहे हा सर्व संवाद सप्रमाण आहे. मनाने काही केलेलं नाही, सर्व प्रमाणं आहेत. आणि सर्व प्रमाणावर आधारित हा सर्व आपला हिंदू धर्म, सनातन धर्म बांधवांना पटत नाही. त्यांची ती दुर्बुद्धी लवकर सुबुद्धी हो आणि त्यांच्या अंतःकरणात हा भक्तीचा प्रकाश पडत राहो.
ज्याने त्याने आपापलं काम करत राहावं. आपलं सनातन वैदिक हिंदू सनातन धर्म, तोच भागवत धर्म, तोच वैष्णव धर्म, तोच वारकरी धर्म, याच्यामध्ये काहीही भेद नाही. हे नामदेव महाराजांनी संपूर्ण देशाला दाखवून दिलेलं आहे. आणि शेवटी आशीर्वाद दिला समाधीला नामदेव महाराज बसताना, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. ही संत मंडळी सुखी असो. आज जी माणसं काही बाहेर आहेत, आता काही आत असतील, काही कुठं असतील, त्यांचे फक्त त्या कल्पनेने त्यांना त्रास दिलेला. नको ती विपरीत कल्पना त्यांनी अंतःकरणात बाळगली आणि संत मालिकेला वेगळं वेगळं काहीतरी सगळं काही बोलायला लागले. म्हणून हा सगळं कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. माझ्या भारतवर्षामध्ये राहणाऱ्या सर्व जाती धर्मातील बांधवांना अशी कुठल्याही प्रकारची कल्पना होऊ नये की ज्याच्यामुळे ते बाधक होईल. आणि हे सर्व संत मंडळी, सर्व धर्मातली संत मंडळी सुखी समाधानी राहो, हेच नामदेव महाराजांनी समाधी घेताना आपण दृश्य दाखवलं. म्हणून पुनश्च आम्ही आपलं परमपूजनीय वंदनीय गोवत्स राधाकृष्णजी महाराज यांच्या वतीने आणि आमच्या सर्व भक्तगणाच्या वतीने, देवगड भक्तगणाच्या वतीने आम्ही आपलं अंतःकरणापासून स्वागत करतो. असं वाटत होतं की आणखी रात्रभर चाललं तर चांगलंच आहे, कधी संपू नये असं वाटत होतं. हे खूप खूप आपल्याला ईश्वराने कला दिली आणि अशी आपली कला अधिक वृद्धिंगत होत राहो, ही पांडुरंगाच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो. हा सगळा सोहळा आम्हाला स्वामीजीमुळे पाहायला मिळाला. आम्ही कालच सांगितलं, स्वामीजींचं नाव त्यांनी काही कुठलं महंत आणि कुठलं 1008 असं काही लावून घेतलं नाही, लावता आलं असतं. फक्त मी गायीचा एक वत्स आहे एवढीच पदवी लावून घेतली. म्हणून गोमाता ही सर्व विश्वाची माता आहे. गावो विश्वस्य मातरहा. तरी गोमातेची वत्सच आहेत, लहान बालकच आहेत अशी त्यांची भावना आहे. माणसाने जीवनात खूप मोठं व्हावं, पण मी सगळ्यात लहान आहे ही आपली जाणीव सोडता कामा नये, हे स्वामीजींच्या कृतीतून आपल्याला पाहायला मिळते. आणि नावामध्ये 2 शब्द आहेत, राधा आणि कृष्ण. आम्ही काल बोललो, राधा म्हणजे भक्तीचं स्वरूप, कृष्ण म्हणजे ज्ञानाचं स्वरूप. ज्ञान आणि भक्ती जिथं एकत्र आहे त्याला ज्ञानोत्तर प्रेम भक्ती म्हटलेलं आपल्या संतांनी. आणि ती भक्ती पूजेने स्वामीजींना प्राप्त झाली. म्हणून देश विदेशामध्ये हा भक्तीचा सोहळा ते अधिक वाढवत असतात. आणि त्यांच्या सगळ्या अंतःकरणातील प्रेरणेने आम्हाला हे सर्व आपलं सर्वांचं दृश्य पाहता आलं. म्हणून सर्व नागपूरकरांचं आम्ही स्वागत करतो. आता नागपूरला जायला काही समृद्धीने लगेच येता येते, समृद्धीने त्रास नाही, परंतु अपघाताची भीतीच आहे. तसं आता आपले नाटक पाहिलं की समृद्धीने सुद्धा मग काही अपघाताची भीती राहत नाही. म्हणून सर्व नागपूरकर कलाकारांचं आम्ही पुनश्च आमच्या सर्व भक्तगणांच्या वतीने अभिनंदन करतो आणि सर्वांना वंदन करतो. पूजेने स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन शब्दास विराम देतो. सर्वे तर सुखी न संतु, सर्वे संतु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. पंढरीनाथ भगवान की जय.